नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतला आजचा निकाल असं सांगतोय की या प्रकरणामध्ये आता पुढच्या 5 तारखेला सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं आज न्यायालयामध्ये भूमिका मांडली जात असताना मराठा आरक्षणाच्या बाबतीतली सुनावणी ही ऑनलाईन असण्यापेक्षा प्रत्यक्ष असावी यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर अशा प्रकारे प्रत्यक्ष सुनावणी करण्याच्या मागचं कारण हे कोरोना आणि त्यानिमित्तानं प्रशासन व्यवस्थेला येणारे अडथळे असं देण्यात आलं. न्यायालयानं याची दखल घेतली आणि त्यानुसार सुनावणीची नवी तारीख घोषित केलेली आहे. 25 तारखेला मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं सुनावणी होणार होती. मात्र आता मुळात सुनावणी प्रत्यक्ष की ऑनलाईन करायची याबाबतचे दिशानिर्देश आपल्याला लवकरच प्राप्त होतील आणि त्यानंतर याबाबत कारवाई सुरू होईल. सध्याच्या घडीला मराठा आरक्षण देणं राज्य सरकारच्या अधिकारात आहे की नाही या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील वळणावर येऊन थांबलेला आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या वतीनं मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जातोय. विरोधकांना हा दावा मान्य नाही, कारण या ना त्या कारणानं सातत्यानं या प्रकरणामध्ये सुनावणी तारीख पे तारीख अशा चक्रात अडकून पुढे जातीये हे आपल्या सगळ्यांनाच डोळ्यांनी दिसतंय. विरोधकांनी त्या आधारे आपली भूमिका घेत वेळकाढूपणाचं धोरण राज्य सरकार मराठा आरक्षणात अवलंबतंय, कारण मराठा आरक्षण राज्यात लागू होऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा ठपका थेट राज्य सरकारवर ठेवलाय. त्यानिमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये वेळकाढूपणा कोण करताय. सर्वोच्च न्यायालयातल्या आजच्या सुनावणीनंतर ज्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्या चर्चेआधी आपण ऐकणार आहोत. यामध्ये अशोक चव्हाण आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत आणि गुणरत्न सदावर्ते सुद्धा. आजची यासाठी की 25 तारखेला सुनावणी व्हर्च्युअल होणार होती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होणार होती. आमचं म्हणणं एवढंच होतं की ही व्हीसीवर न होता आणि याची व्यापकता लक्षात घेता अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत, काही बाजूने आहेत, काही विरोधात आहेत, सरकारची भूमिका आहे, अनेक वकिलांना आपली भूमिका मांडायची आहे. त्याच्यामुळे याची व्याप्ती लक्षात घेता आता हा विषय हा केवळ व्हर्च्युअल किंवा व्हीसीवर घेणं शक्य नाहीये. तर ही भूमिका प्रत्यक्षच मुंबईच्या हायकोर्टामध्ये आता काही प्रमाणात फिजिकल हिअरिंग सुरू झाली. त्या काही पिटिशन्स त्या ठिकाणी दाखल होतात, मग त्या पिटिशन्सच्या संदर्भात पुन्हा राज्य सरकार वेळ मागतं, मग नव्याने काही पिटिशन दाखल होतात. म्हणजे एकूण राज्य सरकार या विषयात काय करू इच्छिते हे लक्षात येत नाही. पण खरं पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आत्ताची जी स्थिती आहे केवळ सरकारच्या घोळामुळे आज हे संपूर्ण अडचणीत आलेलं आहे. आणि ज्या स्टेजनी सरकार ते नेत आहे त्यातनं तर मला एक प्रश्नचिन्हच या ठिकाणी निर्माण होते असं वाटतं. राज्य सरकारची आणि मराठ्यांची पैरवी करणाऱ्या सिब्बलांनी सांगितले की आम्ही कोणतीही स्थगिती उठवा अशी विनंती करत नाहीत. एका बहाण्यासाठी पुढे ही सुनावणी ढकलण्यात आली. कोविड इतर कोणत्याच कारणाने होत नाही, परंतु ही मराठ्यांच्या सुनावणीसाठी मात्र कोविड होतो. यावरून मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचे मुळं किती पक्के आहेत आणि त्यांचं आरक्षण टिकेल की नाही. कोविडच्या बहाण्यानं सुनावण्या पुढे जाऊ शकतात, पण मराठा आरक्षण मिळणे मला नाही वाटत की शक्य आहे. या चर्चेत आज आपल्याबरोबर सहभागी असलेल्या मान्यवरांचा एक पटकन परिचय आपल्याला सगळ्यांना करून देतो. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदी असलेले प्रवीण दरेकर, प्रवक्ता काँग्रेस या नात्यानं आपल्या सोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर संजय लाखे पाटील, आपल्या सोबत सर्वोच्च न्यायालयाचे वकील दिलीप तौर आहेत. दिलीप तौर हे या सुनावणीच्या दरम्यान स्वतः एका याचिकाकर्त्यांचेही वकील आहेत. आपल्या सोबत आरक्षण विरोधी याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक या नात्यानं आपल्या सोबत आबासाहेब पाटील आहेत. माझा पहिला प्रश्न संजय लाखे पाटील यांना आहे. संजय लाखे पाटील, कोरोनामुळे जग खिळखिळ झालं असलं तरी पण पुन्हा एकदा ते आपल्या वळणावर यायचा प्रयत्न करत असताना आणि न्यायालयाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे इतर अनेक प्रकरणं निकाली निघत असताना
मराठा आरक्षणाच्या बाबतीतच प्रत्यक्ष सुनावणीचा आपला आग्रह हा वेळकाढूपणाच्या साठीच आहे, हा विरोधकांचा आक्षेप मान्य आहे का? विरोधकाचा जो काही हा आक्षेप आहे हा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आणि मराठा आरक्षण देण्यासाठी त्यावेळेसही यांच्याकडे गांभीर्य नव्हतं आणि आजही गांभीर्य नाही, यातून केला जाणारा हा आरोप आहे। वस्तुस्थिती आज अशी आहे की ज्या वळणावर आज मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊन ठेपलेलं आहे, माननीय नागेश्वरराव यांच्या 3 बेंचनं जो काही 17 मुद्द्याचा 20 पानी अंतरिम निकाल दिलाय, तो निकाल पाहता आणि घटनापीठानं जी काही पहिली सुनावणी घेतली त्यावेळेस त्यांनी जे काही स्वतःचं मत व्यक्त केलंय की 102 इज अ सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड लॉ, हे सगळं बघत असताना आणि ज्या पद्धतीनं या बेंचचे प्रमुख अशोक भूषण यांनी महाराष्ट्रातीलच गोवारीच्या आरक्षणाचा निकाल देत असताना त्यातही 102 हा राष्ट्रपतीच्या डॉमेनमध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, अशा पद्धतीचा निकाल त्यांनी आता या ठिकाणी नुकताच दिलाय। हे सगळं बघत असताना आपला फोन आपण ऍडजस्ट करालच, दरम्यान ती एक संधी घेऊन मी एक पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो। फक्त माझा एक मुद्दा संपू द्या। अगदी आपण इतिहास सांगतात, इतिहास नाही, इतिहास नाहीये, आजच्या तांत्रिक बाबीवर यायला हवं। आशिषजी, तुम्हाला आत्ताच्या घडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आक्षेप काय ते सांगायला हवं। कातेजी, यामध्ये आक्षेप नाही, पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली की हे सगळं बघत असताना मराठा आरक्षण हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी सरकार अत्यंत गंभीर आहे आणि यामध्ये जे काही सगळे सिनियर काउन्सिल आहेत, मुकुल रोहतगी असतील, ते देशातले नामवंत वकील आहेत, पटवालेजी असतील, कपिल सिब्बल असतील, सीयू सिंग असतील किंवा अभिषेक मनु सिंघवी असतील, या सगळ्याला जर सुनावणी करायची, यातलं कोणीच आज या मुद्द्यावर नाही बोललं। आज काय बोललं गेलं? आज असं म्हटलं गेलं सरळ सरळ की आरक्षण स्थगितीचा आमचा आग्रह नाही, म्हणजे आरक्षण स्थगिती हटवण्याच्या संदर्भात। आज सुनावणीसाठी जो अर्ज होता तो ऑनलाईन की ऑफलाईन? ऑनलाईन एवढा होता जी की ही सुनावणी मराठा आरक्षणाची व्यापकता बघता आणि ह्या खटल्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत निकाल आले ते बघता हा खटला व्हर्च्युअल चालू शकत नाही, याची सुनावणी प्रत्यक्षच व्हायला पाहिजे। आणि प्रत्यक्ष सुनावणीसाठी राज्य सरकारने अर्ज केला, त्याच्यावर चांगला युक्तिवाद केला आणि सुदैवानं कोर्टानं तो गंभीरपणे ऐकून घेतला। दिलीप तौर आपल्या सोबत आहेत। दिलीप तौर, तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं असताना सुद्धा ऑनलाईन सुनावणी नको हा मुद्दा तांत्रिक दृष्ट्या पटतो का? हे बघा, ह्या पर्टिक्युलर पिटिशन मध्ये जेव्हा हा रेफरन्स कडे एक 102nd अमेंडमेंटचा रेफरन्स कॉन्स्टिट्यूशन बेंच कडे गेला, तेव्हा पाठीमागच्या वेळेसच कोर्टने हे क्लिअर केलं होतं की आपण 25 पासून डे टू डे बेसिसवर हिअरिंग घेऊया। आणि पाठीमागच्या वेळेस सुद्धा आम्ही अशी विनंती केली होती जेव्हा हे 3 जजेस कडे केस होती की ही याची तुम्ही व्हर्च्युअल हिअरिंग न घेता फिजिकल हिअरिंग घ्या, परंतु ते कोर्टने टर्न डाऊन केलं। टर्न डाऊन या ग्राउंडवर केलं की आम्ही अशा कॉम्प्लिकेटेड केसेस रोजच्या रोज इथे ऐकतोय, तर मग ही केस ऐकायला आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, हे 3 जजेसचं मत होतं। तेव्हा जेव्हा हे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठीमागच्या वेळेस हिअरिंगला लागलं तेव्हाही अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली होती, परंतु कोर्टाने तेव्हाही ते रिफ्यूज करून सांगितलं होतं की 25 पासून आम्ही याला डे टू डे बेसिसवर घेऊया। मध्यंतरी काय झालं पाठीमागच्या हप्त्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे दिलीपजी मध्ये आपल्याला यासाठी फक्त थांबवतो। पहिला मुद्दा माझा आपल्यासाठी असा आहे, थोडा तांत्रिक आहे। आपण मागे सरकून बसलात तर स्पष्टपणे सर्व प्रेक्षकांनाही दिसाल आरामात, अगदी बरोबर आता या घडीला बसलात, तुमचा आवाजही सुस्पष्टपणे येईल। दुसरा मुद्दा, तांत्रिक दृष्ट्या ऑनलाईन अशा प्रकारची सुनावणी टाळण्यामागे वेळकाढूपणाची भूमिका आहे, हा विरोधकांचा आक्षेप आज लागू पडतोय का? तुम्ही स्वतः वकील, तंत्रदृष्ट्या समृद्ध, या हेतून उत्तर द्या। नाही, मला तो मान्य नाहीये। त्याचं एक तांत्रिक दृष्ट्या तर मान्य नाहीच आहे, कारण आता व्हर्च्युअल हिअरिंग डे टू डे बेसिसवर केसेस चालू आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये। दुसरी गोष्ट, याच्या पाठीमागे फंडामेंटल गोष्ट मला तुम्हाला जी सांगायची आहे की आता महाराष्ट्र शासनाने ईडब्ल्यूएस म्हणजे एसीबीसी साठी ईडब्ल्यूएस सुद्धा ओपन केलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे की आता सुप्रीम कोर्टमध्ये जी काही केस पेंडिंग आहे तिचा लवकरात लवकर निपटारा झाला पाहिजे। आणि जर लवकरात लवकर निपटारा झाला नाही तर महाराष्ट्रातल्या स्टुडंट समोर दुसरा कुठला ऑप्शन राहणार नाही, ते ईडब्ल्यूएस स्वीकारत राहतील। आणि जर ईडब्ल्यूएस स्वीकारण्याचं जर प्रमाण वाढलं
तर त्याचा इनडायरेक्ट जो काही इम्पॅक्ट आहे तो एसीबीसीच्या रिझर्वेशनवर सुप्रीम कोर्टमध्ये होऊ शकतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की सुप्रीम कोर्टमध्ये इश्यू पेंडिंग आहे, याला लवकरात लवकर कसं संपवता येईल हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि अगदी मी पटकन याच निमित्तानं मग प्रवीण दरेकरांना चर्चेमध्ये सहभागी करून घेतो. प्रवीणजी, राज्य सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाचं प्रकरण लवकरात लवकर निकाली निघावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत का? या सरकारचे अजिबात प्रामाणिक प्रयत्न मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिसत नाही. हे सरकार आल्यापासून घेतलेल्या भूमिकांवरून अत्यंत स्पष्टपणे दिसून येते. आपण जर बघाल की आता यांचे शब्द पण त्या ठिकाणी गुळगुळीत झालेले आहेत की मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे, आता सांगतायत आम्ही प्रयत्नशील आहोत, वाटेल ते झालं तरी आरक्षण देऊ. पण यांची करणी आणि कथनी यातला स्पष्टपणे फरक प्रत्येक कोर्टाच्या हिअरिंगमध्ये आपण जर पहिल्या दिवसापासून पाहिलं तर आपल्याला दिसून येईल. म्हणजे अगदी दस्तऐवज आम्हाला उपलब्ध नाहीत पासून कोर्टाच्या तारखेला न जाण्यापासून जो निष्काळजीपणा आहे यावरनं यांचं बॉन्डिंग काय होतंय आरक्षणाच्या संदर्भात हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रवीण दरेकरजी, मग जर समजा अशी भूमिका असेल तर त्याचा समाजात काय मेसेज जातोय, संदेश जातोय आणि तरुणांना त्यामुळे कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं, ज्यांना रोजगार हवाय, ज्यांना शिक्षण हवंय? तरुणांमध्ये आज त्या ठिकाणी प्रचंड नैराश्य, प्रचंड असंतोष या ठिकाणी दिसतोय. आणि या सरकारची भूमिका आपण बघाल की सरकारमध्ये महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. एका बाजूला मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी आम्ही गंभीर आहोत, प्रयत्नशील आहोत, अशोक चव्हाण साहेब सांगतायत. त्याच वेळेला विजय वडेट्टीवार साहेब त्या ठिकाणी वेगळी भूमिका घेऊन समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. भुजबळ साहेबांची तशा प्रकारची भूमिका दिसते. पुण्यात जाऊन त्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. आणि आपण आता त्या ठिकाणी मराठा समाजाचा तिळमात्र विश्वास राहिलेला नाही. आपण बघाल की मराठा समाजाची आंदोलनं पण गांभीर्याने घेतली जात नाहीत. आता छोटी मोठी आंदोलनं त्या स्तरावर होत आहेत. आज त्या ठिकाणी पण मी एक नक्की सांगतो की तुम्ही ही आंदोलनं जेवढी त्या ठिकाणी दुर्लक्षित कराल, एक दिवस या मराठा समाजातील तरुणांचा, विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी एवढा स्फोट होईल की या सरकारला पळताभुई थोडी होईल. आता मला सांगा, तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन याच्यावर चर्चा आणि कात्याकूट कसली करताय? प्रश्न निर्णयाचा आहे. प्रश्न आपण त्या ठिकाणी स्थगिती, कपिल सिब्बल साहेब सांगतात की त्या ठिकाणी स्थगितीची आम्ही आग्रही नाही आमचा आरक्षणाच्या स्थगितीचा. अरे जी गोष्ट हवी त्या विषयातच जर आपण आग्रही नसू आणि बाकी टेक्निकल गोष्टींवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन याच्यावर काथ्याकूट करणार असू तर आपल्याला कशावर फोकस केलं पाहिजे हे आपण एकतर समजत नाही किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वेळकाढूपणा हे सरकार या ठिकाणी करतंय. प्रवीणजी, सरकारचा पूर्णपणे नाकर्तेपणा आपल्या मराठा आरक्षणाच्या पहिल्या दिवसापासून ते प्रतिवाद करतायत. संजय लाखे पाटील जी आपल्याला संधी देतो, पण एकदा पटकन आबासाहेब पाटलांचं निरीक्षणही ऐकून घेऊ. आबासाहेब पाटील, प्रवीण दरेकरांचा मुद्दा आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन आता गांभीर्यानंच घ्यायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय सरकारनं. अशा प्रकारचं एक निरीक्षण इथे नोंदवलं गेलं. तुम्हाला वैयक्तिकरित्या असा अनुभव आलाय का? आणि अशा प्रकारे कुठली घटना ताज्या स्वरूपात आठवतीये का? आज न्यायालयात जे घडलं ते एका हाताला आहे, याशिवाय मराठा आंदोलकांकडेही दुर्लक्ष करायची भूमिका तुम्हाला वाटते का? मुळात प्रसादजी, हे सरकार मराठा आरक्षणावरती गांभीर्यानं घेत नाही. मुळात सगळ्यात महत्वाचा विषय, 7 तारखेला आम्ही काही संघटनांचे प्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांची आणि मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की आम्ही मराठा आरक्षणावरती एकमत करू आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती हटवण्याच्या संदर्भामध्ये तत्काळ निर्णय घेऊ आणि त्याच्या अनुषंगानं पुन्हा मग फिजिकल करायचं का ऑनलाईन करायचं हा नंतरचा विषय आला. 25 तारखेला जी सुनावणी होणार होती त्या सुनावणीच्या अगोदर 18 तारखेला यांनी आता अर्ज दाखल केला आणि आज कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल सांगतायत की स्थगिती उठवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतलेली नाही, त्याच्या पलीकडे जाऊन की आज अशी गोष्ट समजली की एमपीएससी सारखा आयोग
सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करतो, सरकारला माहिती नाही, उपसमितीला माहिती नाही, आणि सरकार त्याच्यामध्ये डायरेक्ट एमपीएससीचा अर्ज केलेला आहे की आम्ही डायरेक्ट भरती करावी का, एससीबीसीचं आरक्षण वगळून आम्हाला परवानगी द्या. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की आंदोलनाच्या संदर्भामध्ये एखादं आंदोलन छोटं का होईना आंदोलन जुने पुकारलं तर त्या दिवशी आंदोलनाचा अर्ज केल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये आमच्या सगळ्या समन्वयकांना फोन येतात पोलिसांचे, आमच्या गाड्या अडवल्या जातात, मुंबईमध्ये येऊ दिलं जात नाही, एवढी मोठी फिल्डिंग पोलिसांची आमच्या विरोधात केली जाते, आमचं म्हणणं आम्हाला मांडू दिलं जात नाही. आणि सरकार तुमच्या मुद्द्यांना उत्तर द्यायची संधी आपण पटकन संजय लाखे पाटलांना देतो आहोत. संजयजी, 2 प्रमुख निरीक्षणं समोर आली. एक, सरकारचं न्यायालयात गांभीर्यपूर्वक दृढकथन नसणं, आणि दुसरं म्हणजे समाजाच्या आंदोलकांना सुद्धा दुर्लक्षित करणं. आबासाहेबांचे जे मुद्दे आहेत ते कार्यकर्ते म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेशी मी नक्कीच सहमत आहे, त्याबद्दल मी नंतर बोलेल. पण या म्हणजे तुम्ही आंदोलन चिरडलं जातं या भूमिकेचं समर्थन करता? आंदोलन करू दिलं पाहिजे कार्यकर्त्याला, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांना व्यक्त करू दिल्या पाहिजेत. या बाबतीमध्ये आबासाहेबांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. पण आंदोलन कुठेही दडपण्याचा प्रयत्न केला जात नाही. आझाद मैदानापासून माझ्या जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगाव पर्यंत प्रत्येक ठिकाणी आंदोलन करू दिलं जाते, आंदोलन कुठेही दडपलं जात नाही, आणि त्या पद्धतीने राज्य सरकार प्रयत्न करत आहे. घटनात्मक पदावर बसलेले असलेले प्रवीण दरेकर या ठिकाणी जे काय बोलतायत त्याचं उत्तर देणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. ते पूर्ण राज्याची या ठिकाणी दिशाभूल करतायत, आणि त्यांचा असा समज आहे की राज्याला काही कळतच नाही, फक्त प्रवीण दरेकरांना, फडणवीसाला, चंद्रकांत पाटलाला आणि भारतीय जनता पक्षालाच कायदा आणि कोड कळतो. या पद्धतीनं ह्या लोकांची सातत्यानं स्टेटमेंट या ठिकाणी असतात. मुळात या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, एससीबीसी आरक्षण बाळगा जरा, चंद्रकांत पाटील, देवेंद्रजी जरा आदरानं बोलायला शिका जरा. या ठिकाणी आदराने बोलू आपण, दरेकरजी आपण आदराने बोलू. या ठिकाणी ज्या कधी बोलू, या ठिकाणी संजय लाखे पाटील त्यांचा मुद्दा आहे, आदरानं बोला. आता मी जे बोलतोय त्यामध्ये मी ते दुरुस्ती करून घेतोय. दरेकरजी बोललो मी. बरोबर, त्यांचा आक्षेप हे फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना आदर द्या असा आहे. त्यांचं नाव ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी निश्चित देईल, आणि त्यांची अडचण मी समजू शकतो. बरं, या ठिकाणी प्रश्न मराठा समाजाचा आहे, कुठल्या व्यक्तीचा नाहीये. या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी माझी काही अडचण नाही, जरा नीट बोला. महाराष्ट्रातील जनता 30 नोव्हेंबर 2018 या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन मराठा आरक्षणाचे प्रमुख चंद्रकांतजी पाटील, प्रवीण दरेकरजी आणि विनायकराव मोहिते यांच्या सरकारनं जे आरक्षण दिलं हे राज्य सरकारच्या अधिकारात नसलेलं 50%च्या वरचं आरक्षण दिलं. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे की तत्पूर्वी 11 ऑगस्ट 2018 रोजी केंद्र सरकारनं 102वी घटना दुरुस्ती केली होती, आणि त्या घटना दुरुस्तीनंतर 342A1 आणि 26C ह्या 2 कलमानुसार राज्याचे आणि एससीबीसीच्या नागरिकत्वाचे अधिकार त्यांनी संपून टाकले होते. गायकवाड आयोग फक्त मराठा समाजाच्या मागासलेपणाचं पाहणी करून तो अहवाल राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे पाठवायला पाहिजे होता. माझा या ठिकाणी गंभीर आरोप आहे देवेंद्र फडणवीसावर, या ठिकाणी गंभीर आरोप आहे माझा दरेकरजीवर की त्यांनी मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक केली, आणि 102ची जी काही लेड डाऊन प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे तिचं पालन न करता मराठा समाजाचा यांनी द्रोह केलेला आहे. 50%च्या वर आरक्षण द्यायचा राज्याला अधिकार नव्हता, आणि 102च्या घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारला जो अधिकार नव्हता तो अधिकार आहे असं भासून यांनी आरक्षण दिलं. आणि नेमका हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने आणि घटनापीठाने पकडलेला आहे, आणि घटनापीठाने सुद्धा सांगितलंय याच्यावर प्रवीण दरेकरांना घटना दुरुस्ती इज अ सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ, याला कुणी डिनाय करू शकत नाही. संजयजी, याच्यावर आपण प्रवीण दरेकरांना बोलायची संधी देऊ, कारण तुम्ही थेट आक्षेप त्यांच्यावर घेतलेत, पण कायदेशीर आक्षेप आहेत. त्यांनी कायदेशीर सल्ला या निमित्तानं फसवणूक या ठिकाणी केलेली आहे, आणि घटनात्मक फसवणूक केलेली आहे. या निमित्तानं या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगतो मी, डॉक्टर लाखे पाटील स्टेटमेंट केलं. डॉक्टर लाखे पाटील, वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. मी पुरेसा वेळ आपल्याला दिलाय, आपण आपले आक्षेप मांडलेत. प्रवीण दरेकरांना त्याचं उत्तर द्यायची संधी मिळेलच. एकदा फक्त तांत्रिक दृष्ट्या समजून घेऊ. घटनात्मक दृष्ट्या 102व्या दुरुस्तीच्या नंतर अशा प्रकारचा अधिकार राज्याला राहिलाय की नाही राहिलाय? आपल्याकडे 2 वकील आहेत, सर्वोच्च न्यायालयात काम करणारे वकील आहेत. गुणरत्न सदावर्ते आधी बोलतील, त्यानंतर दिलीप तौर बोलतील,
आणि जे राजकीय आरोप आहेत त्याच्यावर प्रवीण दरेकरांचं उत्तर आपल्याला घ्यायचंच आहे. गुणरत्न सदावर्तेजी, 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत राज्य सरकारच्या कडचा अधिकार अबाधित आहे की नाही, आपलं उत्तर, त्यानंतर दिलीप तोर. मी लिगल फ्रेटर्निटी आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एका मोठ्या कौन्सिलमध्ये सर्वाधिक मतं घेतलेला माणूस या नात्यानं मी सगळ्यात अगोदर संजय लाखे पाटील जे आहेत त्यांचा मी निषेध नोंदवतो. ते 2 कारणासाठी निषेध नोंदवतो. एक म्हणजे त्यांनी माननीय न्यायमूर्तींना कशा अर्थाने संबोधावं ही ती परिपक्वता नाही आणि अशा प्रकारचं बोलणं हे अयोग्य आहे, कंटेम्प्टिव्हस आहे. आणि त्यांनी एकेरी नावाने माननीय न्यायमूर्ती अशोक भूषण यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी माफी मागावी, महाराष्ट्राची माफी मागावी आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा माफी मागावी असा मी आग्रह धरतो. ठीक आहे सदावर्तेजी, आपण थोड्या वेळापूर्वी त्यांना 2 राजकीय व्यक्तींच्या उल्लेखाबाबतही बोललो आहोत. आपण अशी अपेक्षा बाळगूयात की ते न्यायाधीशांच्या, न्यायमूर्तींच्या उल्लेखाबाबत सजग असतील. आपण मुद्द्याकडे येऊयात. 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबत आपलं मार्गदर्शन अपेक्षित करतो. एक मिनिट. त्यानंतर ते असं त्यांनी एक कोटेशन दिलं की माननीय न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी गोवारींच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिला आणि त्या अर्थाने त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची निगेटिव्ह फिलिंग आहे. माझं असं म्हणणं आहे की गोवारींच्या बाबतीतली केस संजय लाखे पाटील थोडं पुस्तक उघडायचं, प्रोसिडिंग पाहायच्या. त्या गोवारींच्या विरोधात तुम्ही सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलात, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि त्या गोवारी समाजावर अन्याय करणारा निकाल तुम्ही अग्रक्रमाने आणलेला आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाने तो दिलेला निकाल होता. गोवारींच्या बाबतीमध्ये तुम्ही नकारार्थीयत आरक्षणासाठी आणि मराठ्यांच्या बाबतीमध्ये सकारार्थीयत आरक्षणासाठी ही दुटोपी भूमिका कशासाठी पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही एक गोष्ट आज महाराष्ट्रासमोर जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मान्य केली, हे राज्याच्या अखत्यारीतलं आरक्षण नाही. म्हणून त्याकरिता आज कपिल सिब्बलांनी खुल्या अर्थाने मान्य केलेलं आहे की काय, की स्थगितीला आम्ही उठवण्याचा विचार करत नाही. तुम्हाला माहित आहे तुमच्या पायाखालची वाळू विसटलेली आहे, तुम्हाला माहित आहे की आरक्षण न टिकणार आहे. म्हणून कोविडचा बहाणा, असे बहाणे किती दिवस कराल. इतर केसेसच्या बाबतीमध्ये, सुशांतच्या केसच्या बाबतीमध्ये तुम्हाला कधी सुद्धा असं वाटलं नाही की सुनावणी वेळेवर म्हणजे फिजिकल झाली पाहिजे. ह्या सगळ्या दुटोपी गोष्टी आहेत. तुम्हाला न मिळणार आरक्षण आहे म्हणून तुम्ही तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची फसवणूक तुम्ही तुमच्या तोंडून आता बोलत आहात. तो शब्द माझा आहे, आमचा शब्द आहे की मराठा समाजाची फसवणूक केली आणि आता तुम्ही सुद्धा त्याला दुजोरा देतात. याचाच अर्थ मराठा युवकांनी समजून घ्यावं, आरक्षण न मिळते आणि तांत्रिक गोष्टी पुढे केल्या जातील आणि हे नौटंकीची भाषा बोलली जाईल हे मात्र आम्हाला नक्की माहिती आहे. ठीक आहे सदावर्तेजी, तुमच्या या निरीक्षणानंतर दिलीप तोर यांच्याकडून एक तांत्रिक दृष्ट्या समजून घेणं गरजेचं आहे 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबत राज्य सरकारच्या अधिकाराबाबत. हे बघा, 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे किंवा राज्य सरकारचे कुठलेही अधिकार गेलेले नाहीत. 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे बॅकवर्ड क्लास आयडेंटिफाय करण्याचा किंवा बॅकवर्ड कमिशन स्थापन करण्याचा. बॅकवर्ड क्लास स्थापन करण्याचे जे काही अधिकार आहेत ते इंद्रस्वामीच्या केसमधून फ्लो होतात, त्याच्या व्यतिरिक्त कॉन्स्टिट्यूशन मधून सुद्धा फ्लो होतात. त्यामुळे याचा 102व्या घटना दुरुस्तीशी याचा काहीही संबंध नाही. 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतरही राज्याला अधिकार आहे. हा पर्टिक्युलर एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं दिलीप तोर. मग जर समजा हे निरीक्षण आपलं आहे तर कायदेशीर दृष्ट्या हे राज्य सरकारच्या वकिलांना कळत का नसावं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर सुद्धा महाराष्ट्राचे अधिकार अबाधित राहतात आणि केवळ महाराष्ट्राचे नाही तर राज्यांचे अधिकार अबाधित राहतात. ही आपली कायदेशीर समज आहे. पण दुसऱ्या बाजूला आता मराठा आरक्षणाचं आंदोलन हे सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन लढावं अशा प्रकारची ही तयारी सुरू राहते. या सगळ्यातून अपेक्षित काय असतं मला थोडं प्लीज एक्सप्लेन करू द्या. ठीक. हा क्वेश्चन बॉम्बे हायकोर्टमध्ये सुद्धा रेज करण्यात आलेला होता. जेव्हा बॉम्बे हायकोर्टमध्ये केस चालू होती तेव्हा हा रेज करण्यात आलेला होता की आफ्टर 102nd amendment the commission's the constitution of commission is invalid, not legally valid. That was the submission raised before the high court. हायकोर्टने हे सबमिशन टर्न डाऊन केलं आणि हायकोर्टने क्लिअरली फाइंडिंग दिली की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा राज्याला ते कायदेशीर घटनात्मक अधिकार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे 102वी घटना दुरुस्तीवर जेव्हा संसदेमध्ये डिबेट चाललं त्यावेळेस सुद्धा असे क्वेश्चन्स करण्यात आले होते आणि त्यातही क्लॅरिफिकेटरी नोट आहेत की राज्याचे अधिकार काढून घेतलेले नाहीत. आणि घटना एवढी क्लिअर आहे, तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा फक्त एक कायद्याचा प्रश्न तिथे उपस्थित झालेला असल्यामुळे हा घटनापीठाकडे गेलेला आहे. आणि आमचं जे आरक्षण आहे ह्या 102व्या घटना दुरुस्ती व्हॅलिड आहे की अनव्हॅलिड आहे, म्हणजे राज्याला अधिकार आहेत की नाही आहे,
याच्या बेसिसवर एससीबीसीचं आरक्षण टिकणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचं सुद्धा असंच म्हणणं आहे सुप्रीम कोर्टमध्ये की 102वी घटना दुरुस्तीने राज्याचे अधिकार काढून घेतलेले नाहीत. कदाचित लाखे पाटलांचं हे पर्सनल किंवा वैयक्तिक मत असावं. फार बरं झालं दिलीप तौर आपण या सबमिशनवर आलात. मला हे सबमिशन अपेक्षित होतं, कारण काय होतं बऱ्याचदा प्रवक्ता या नात्यानं माध्यमांकडे येऊन मांडायची भूमिका एक असते, न्यायालयात वेगळी भूमिका घेतली जाते का? तुम्हाला अशा प्रकारचा फरक दिसतोय का दिलीप तौर? कदाचित लाखे पाटलांना हे माहिती असावं, पण कदाचित त्यांना हा क्वेश्चन कदाचित समजला नसावा. परंतु राज्य सरकारचं ऍफिडेव्हिटवर असं म्हणणं आहे हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये की 102वी घटना दुरुस्तीचा राज्याच्या अधिकारावर कुठलाही परिणाम होत नाही. राज्याला पूर्ण अधिकार आहेत बॅकवर्ड कमिशन स्थापन करण्याचे. इनफॅक्ट हा आमचा सगळ्यात मोठा पॉइंट आहे सुप्रीम कोर्टमध्ये. त्यामुळे कदाचित लाखे पाटलांनी त्यांचं वैयक्तिक मत व्यक्त केलं असेल, परंतु सुप्रीम कोर्टमध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं असंच म्हणणं आहे जे मी सांगितलं. अगदी दिलीप तौर यांच्या या सर्व विवेचनानंतर लाखे पाटील आपली संधी. आता आपण थोड्या वेळापूर्वी प्रवीण दरेकरांच्या बाबतीत केलेले जे काही राजकीय आरोप होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही मूळ जो 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात केलेला आक्षेप आहे तो कायदेशीर दृष्ट्या खोडून निघालाय असं दिसतंय. तुम्हाला पटतं का? नाही. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे 102व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारनं जो काही बॅकवर्ड क्लास कमिशनला कॉन्स्टिट्यूशन दर्जा दिला आणि 338B हे कलम घटनेमध्ये समाविष्ट केलं, त्यानंतर 342A1 हे कलम घटनेमध्ये समाविष्ट केलं आणि हे कलम समाविष्ट करत असताना त्यांनी लेट डाऊन प्रोसिजर दिली. गायकवाड कमिशनला मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करायचा अधिकार आहे का? आहे. राज्य सरकारला मागासवर्गीय कमिशन नेमायचा अधिकार आहे का? आहे. परंतु त्यानंतर राज्य सरकारनं हा प्रस्ताव जो काही गायकवाड कमिशननं मराठ्यांचं मागासलेपण मान्य केलेलं आहे, हे मागासलेलं मान्यपण त्यांनी राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे पाठवायला पाहिजे. ही लेट डाऊन प्रोसिजर 42A1 कायदेशीरदृष्ट्या तज्ञांनी आता सांगितलं की तुम्ही स्वतःच न्यायालयात ऑब्जेक्टच करत नाही आहात. मी देतो सदावर्तीची आपल्याला संधी देणार आहे. फक्त 30 सेकंद घेतो. बर पटकन कृपया. मी म्हणतो की जे काही संजय लाखे पाटील बोलत आहेत तोच आमचा युक्तिवाद आहे आणि कदाचित म्हणजे आपण म्हणतो ना ऑफ द रेकॉर्ड वकिलांनी बोलले असतील आणि ते संजय लाखे पाटलांनी पकडलेलं असेल. ही खरी चूक आहे आणि त्यामुळे हे मराठा आरक्षण जे गायकवाड आयोगाच्या संबंधाने दिलेलं गेलेलं आहे, या ऑफ द रेकॉर्ड वरली भाषा संजय लाखे पाटील बोलत आहेत, पण योग्य बोलत आहेत. त्यामुळे आरक्षण न टिकणारं हे खरं उत्तर आहे सरकारचं. सदावर्तीजी आपला हा संदर्भ लाखे पाटलांच्या बाबतीत असल्यानं ते बोलतीलच त्यावर. त्यानंतर प्रवीण दरेकरांना माझा पुढचा प्रश्न असेल. गुणरत्न सदावर्ती सन्माननी जे काय बोलतायत हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलतायत. मला जे बोलायचंय ते त्यांच्या तोंडातून ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगतात. त्यांच्यासारखा जो उलट त्यांचं म्हणणं आहे की त्यांना जे सांगायचंय ते तुम्ही बोलताय. त्यानंतर त्यांनी जे काय बोललंय की कदाचित असं त्यांनी ऐकलं असेल वगैरे काही नाहीये हे प्रकार. 342A1 जे काही आहे, शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेल्यानंतर जे काही 3 न्यायमूर्तीच्या जजनी जो निकाल दिला, त्यांनी जे काही निकाल देताना ABC करून ए प्रमाणे 102 हे घटनापीठाकडे पाठवलं. घटनापीठाने जे काही त्या ठिकाणी निरीक्षण नोंदवलंय यामध्ये तत्कालीन माननीय फडणवीस सरकारनं आरक्षण देत असताना 102 ची पूर्तता केली किंवा नाही केली हा यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न टाळून विनाकारण सदावर्तेजी या ठिकाणी भाजपची भाषा बोलायचा प्रयत्न करतायत. त्यांनी बोलू नये या ठिकाणी. मी सांगतो घटना काय सांगते, घटना काय सांगते. मग तुम्हालाही माझ्यावर वैयक्तिक बोलायचा अधिकार नाही. तुम्हालाही माझ्यावर वैयक्तिक बोलायचा अधिकार नाही. तुम्हालाही अधिकार दिलेला नाही घटनेने. तुम्हाला जो अधिकार दिलाय तोच अधिकार मला दिलेला आहे. तुम्हाला जो अधिकार दिलाय तोच मला दिलेला आहे. त्यामुळे माझ्या तोंडात घालून काहीतरी वेगळं बोलू नका तुम्ही. तुम्हाला तो अधिकार दिलेला नाही कुणी. आरक्षण देता येत नाही म्हणून तुम्हाला तसा अधिकार कुणीही दिलेला नाही. दिलीप तौर काय म्हणतील ही आर्ग्युमेंट तुम्ही जर केली तर ती आमची आर्ग्युमेंट आहे, ती करा ना. तुम्हाला जे बोलायचंय ते तुमच्या तोंडातून बोला. तुम्ही माझ्या तोंडात घालायचा प्रयत्न करू नका. लाखे पाटील अधिकार तुम्हाला घटनेने दिलेला नाही. लाखे पाटील आणि सदावर्ते एक मिनिट मला हस्तक्षेप करावा लागेल, कारण कसं आहे शब्दाला शब्द भिडवत ठेवून आपल्याला वेळ आता वाया नाही घालवता येणार. तुमच्या दोघांचे मुद्दे समोर आले. आता प्रवीण दरेकरांना बोलण्याचा वेळ आपण देतोय. आबासाहेब पाटलांचंही निरीक्षण आणि त्यांच्या मतांनाही थोड्या वेळानं आपण संधी देऊच. प्रवीणजी, आपण काही थोड्या वेळापूर्वी तुमच्याबद्दलचे आणि यापूर्वीच्या सरकारच्या बद्दलचे राजकीय आक्षेप ऐकले असतील.
त्या निमित्तानं जी चर्चा झाली त्यात एक महत्त्वाचं निरीक्षण असं समोर आलं की आरक्षण विरोधकांची जी भाषा आहे तीच भाषा काँग्रेस प्रवक्त्यांची आहे असा एक आक्षेप इथे नोंदवला गेला. तुम्हाला तसं निरीक्षण वाटतं का? आणि मराठा समाजाशी गेल्या सरकारनं द्रोह केला इतका गंभीर आरोप तुम्ही मान्य करता आहात? हॅलो जी प्रवीण जी बोला. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण आपलं उत्तर देऊ शकता, सुरू करू शकता. आपला आवाज अगदी नीट येतोय आमच्यापर्यंत. खरं 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 म्हणजे मला आश्चर्य वाटतं लाखेंचं की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत एवढा आकस त्या ठिकाणी त्यांच्या नेत्याने आणि पक्षाने निर्माण केलाय तो ध्वनित असताना प्रत्येक चर्चेत दिसतोय, जो आता या ठिकाणी दिसला. आता आरोप करण्याचं काम तुमचं नाहीये हो. निर्णय घ्या आणि मराठा समाजाला जे एकने दोनवी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी आडवी येत नाहीये याचा आत्ता स्पष्ट झालं. परंतु या ठिकाणी आपण बघाल की केवळ राजकीय दृष्टीनंच अशा प्रकारच्या चर्चेमध्ये बोललं जात आहे. आपल्या सरकारचं कर्तृत्व त्या ठिकाणी सरकार म्हणून मांडलेली भूमिका कशी योग्य आहे हे अजिबात या ठिकाणी दुर्दैवानं सांगितलं जात नाही. मला या ठिकाणी विचारणं आहे की विनायक मेटे असतील, आबासाहेब पाटील असतील, मराठा संघटनांच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींसोबत जी उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठक सरकार म्हणून घेतली त्याच्यात काय सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी स्थगिती उठवण्यासंदर्भात आग्रह धरू. हे तर होतं. लाखे पाटलांनी उत्तर द्यावं. जर त्या ठिकाणी सरकार म्हणून स्थगिती उठवण्याचा आग्रह धरू अशा प्रकारची भूमिका सरकारची असेल तर त्या सरकारने नेमलेले वकील कपिल सिब्बल साहेब त्या ठिकाणी स्थगितीचा आरक्षणाचा आग्रह नाही अशा प्रकारची भूमिका येते. म्हणजे तुम्ही मराठा समाजाला, मराठा समाजाच्या नेत्यांना बनवण्याचं काम करताय. तुम्ही केवळ वेळकाढूपणा या ठिकाणी सरकार करताय. गायकवाड आयोगाचा त्या ठिकाणची जो निर्णय किंवा जी शिफारस होती ती घटनात्मक होती, संविधानिक होती. आणि जर आपण त्या ठिकाणी बोलताय ना की 102 ची त्या ठिकाणी घटना दुरुस्तीचे अधिकार नाहीत, मग तुम्ही का नाही केले पुन्हा? या ठिकाणी केवळ या ठिकाणी बनवाबनवी चाललेली आहे. आणि आता मराठा समाजाच्या प्रत्येकाला कळलेलं आहे अरे कशाला देवेंद्र फडणवीस साहेबांवर आक्षेप घेताय? तुम्हाला जमत नाही म्हणून त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोर्टात, हायकोर्टात टिकेल असं आरक्षण दिलं. कोर्टात त्यांनी टिकून सुद्धा दाखवलं. आणि तुम्ही संवेदना बघा, चंद्रकांत दादा ज्या वेळेला समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेला प्रत्येक आठवड्याला 2-3 बैठका व्हायच्या. सगळ्या पक्षाच्या नेत्यांना सामावून घेतलं जायचं. ठीक. वकिलांचं ब्रीफिंग घेतलं जायचं. आता किती बैठका होतात हो? कोणाला बोलवता हो? कोण त्या ठिकाणी काय घडतंय सांगतंय? आंदोलकांना त्या ठिकाणी आबासाहेब पाटील म्हणाले ते खरं आहे. मी सांगतो गाड्या अडवल्याचे माझ्याकडे फोटो आहेत. मी एसपी, कलेक्टर आणि सीपींशी बोललेलो आहे. अनेक वेळा परवानग्या दिलेल्या नाहीयेत. आणि काय सांगता आंदोलन आम्ही परवानग्या देतो म्हणून देवेंद्रजी 2-2, 3-3 वाजेपर्यंत रोज आबासाहेब पाटील साक्ष देतील. ठीक. 2 वाजता रात्री ते भेटलेले आहेत वर्षावर. या मुद्द्यावर वेळेची मर्यादा आहे आपल्याला. संजय लाखे पाटलांना उत्तर द्यायचंच आहे. आबासाहेब आपलं एक निरीक्षण मी कृपया 1 मिनिटात मांडायची संधी देतो. संजय लाखे पाटलांचं उत्तर घ्यायचं आपल्याला आणि वेळेची मर्यादा आपल्या प्रत्येकाला पाळायची ही विनंती. आबासाहेब आपण बोलणार आहात, 1 मिनिटाचा वेळ आहे. मुळात आता जी सगळी चर्चा ऐकली त्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे की मागच्या सरकारमध्ये ज्या वेळेला मराठा आरक्षणाची हायकोर्टामध्ये सुनावणी चालू होती, संपूर्ण सुनावणी कंप्लीट होईपर्यंत सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात होतं, वकिलाचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, आमच्या छोट्या छोट्या सूचना ऐकून घेतल्या जात होत्या. आणि शेवट 40 दिवस त्या ठिकाणी सरकार आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं. आम्ही म्हणेल ते त्या ठिकाणी मुद्दे मांडण्यात आले. परंतु दुर्दैव असं सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर 1 वर्षापासून आज आम्ही सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे लोक त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला भेटतायत. चर्चेत एक विषय होतो, बाहेर आल्यानंतर वेगळा विषय होतो. आत आम्ही गेल्यानंतर आमच्या पाठीवरून हात फिरवला जातो, आम्हाला सांगितलं जातं आम्ही करतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांचे अधिकारी घोषणापत्र काढतात, परिपत्रक काढतात. मी संजय लाखेंना विनंती करतो
की मराठा आरक्षण हा कोणत्या राजकीय पक्षाचा मुद्दा नसून मराठा समाजाचा मुद्दा आहे. तुम्ही राजकीय भाषा न बोलता काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, ही भाषा न करता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल याच्या बाबतीत सगळ्या पक्षांनी भूमिका घ्यावी. जशी मागच्या वेळेला भूमिका एकत्रित घेतली होती, आता ह्या सरकारला, विरोधी पक्षाला विचारायला वेळ नाहीये. आम्ही त्यांना सांगितलं त्यांनाही सोबत घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मोदींच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, मोदींना पत्र द्या. ते आम्ही सांगितल्यानंतर पत्र दिलं आणि त्याच्या अगोदर ह्यांनी त्यांना विचारलं नाही. आणि आज ज्या पद्धतीने आले, ह्यांचे वकील सांगतात की आम्ही स्थगिती उठवणार नाही, स्थगित आमचा मुद्दा नाही. आबासाहेब, इकडे एक बोलायचं, आपल्या टीव्हीला एक आपल्या मुद्द्याचा बोलायचं. प्रतिवाद संजय लाखे पाटलांना करायचा आहे, त्याचबरोबर प्रवीण दरेकरांच्या मुद्द्यावर इथे बोलणार आहेत. संजयजी, वेळेची मर्यादा आहे. या ठिकाणी प्रसादजी आपण लक्षात घेतलं पाहिजे की दरेकरजी सातत्यानं या ठिकाणी दिशाभूल करायचा प्रयत्न करतात, मराठा समाजाला बनवायचा प्रयत्न करतात. त्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, घटनापीठानं पहिल्याच सुनावणीमध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या अटॉर्नी जनरलला या ठिकाणी नोटीस काढून केंद्र सरकारला 102व्या घटना दुरुस्ती संदर्भामध्ये आपलं म्हणणं मांडायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की आम्ही अनेक मराठा समन्वयक, आदरणीय दरेकरजी असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रकांतजी पाटील असतील, यांना भेटलोय आणि त्यांना सांगितलंय की माननीय केंद्र सरकारची या ठिकाणी महत्वाची जबाबदारी आहे 102व्या घटना दुरुस्ती संदर्भामध्ये आणि 50%च्या वरचं जे काय आरक्षण टिकवायचंय, हे दोन्ही विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील, संसदेच्या अखत्यारीतील आणि माननीय पंतप्रधानाच्या अखत्यारीतील आणि राष्ट्रपतीकडले विषय आहेत. त्यामुळे त्यांनी यामध्ये सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी कसलीही सकारात्मक भूमिका न घेता केवळ टीका करायची, हे सुद्धा विसरून जायचं की सर्वोच्च न्यायालयानं केंद्राच्या अटॉर्नी जनरलला नोटीस काढलेली आहे. संजय लाखेजी, मराठा आरक्षण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या अखत्यारीत आहे, हा ठाम दावा आहे आपला? 100% दावा आहे माझा या ठिकाणी. आणि सर्वोच्च न्यायालयानं सुदैवानं केंद्र सरकारच्या अटॉर्नी जनरलला या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्ती संदर्भामध्ये मत मांडायचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दरेकरजीला मी मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आग्रह करतो की त्यांनी या ठिकाणी स्वतः पुढाकार घ्यावा. छत्रपती संभाजी राजेला 4 वेळेस मागून वेळ या ठिकाणी मान्य पंतप्रधान देत नाही. म्हणून ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या हातामध्ये जे विषय आहेत ते स्वतः दरेकरजींनी या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. हा विषय केंद्र सरकारकडून मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या टिकाऊ आरक्षण दिलंय, त्यासाठी आदरणीय दरेकर आपण पुढाकार घ्या, आम्ही सगळे आपल्याबरोबर आहोत. कायदेशीर दृष्ट्या आपण समजून घेऊ, तुमचे जे कुठले दावे असतील ते राजकीय किती आहेत, कायदेशीर किती आहेत हेही तपासू. दोन्ही आपल्याकडे कसोट्या तयार आहेत. आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आणि दिलीप तौर आहेत. मी 30 सेकंद देतो. प्रवीणजी आपल्याला संधी देणार आहे. एक राजकीय आरोप राजकीय पद्धतीनं आपण पाहूया. इथे असं म्हटलं गेलं की पंतप्रधान आणि राष्ट्रपती मराठा आरक्षण मनात आणलं तर देऊ शकतात. गुणरत्न सदावर्ते 30 सेकंद आपल्यासाठी, दिलीप तौर 30 सेकंद आपल्यासाठी, आधी गुणरत्न सदावर्ते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि यापूर्वीच्या जेवढेही कॉन्स्टिट्यूशन बेंचपेक्षा लार्जर बेंच होते त्यांनी हे मान्य केलेलं आहे की 50%ची लिमिट ही ऑर्डिनरीली कधीच तोडायची नाही. मराठा हे फार अँड फ्लंग नाहीत, ते आरक्षणाच्या कसोटीमध्ये बसत नाहीत. त्यामुळं मराठ्यांना रिझर्वेशन देणं जरी भारताच्या माननीय पंतप्रधानांनी पुढाकार घेतला तरी सुद्धा ते अशक्य आहे आणि तशा प्रकारची कारवाई माननीय राष्ट्रपती कडून होणार नाही. ठीक आहे, आपला मुद्दा पोहोचला. दिलीप तौर आपली भूमिका 30 सेकंद आहेत. हे बघा, SCBC ऍक्ट हा महाराष्ट्र सरकारने बनवलेला कायदा आहे, हा राज्यानं बनवलेला कायदा आहे, तो घटनात्मक आहे आणि त्याला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. आपण जर आजच म्हटलं की SCBC ऍक्ट हा कमकुवत आहे तर हा टिकणार कसा कोर्टमध्ये? हा कॉन्स्टिट्युशनली व्हॅल्यूड ऍक्ट आहे, हा घटनात्मक दृष्ट्या पास केलेला ऍक्ट आहे. आणि यांचा जो काही तुमचा दुसरा जो काही प्रश्न आहे की पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असा आरक्षण देऊ शकतात का, सध्याची परिस्थिती बघितली पाहिजे. सध्या आपण एक स्टेटनं जो काही ऍक्ट तयार केलेला आहे तो सुप्रीम कोर्टमध्ये डिफेंड करतोय. हा एक होऊ शकतं की तुम्ही आमच्या ह्या कायद्याला जर तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं असेल तर तुम्ही हा कायदा जो आहे आमचा शेड्यूल 9 मध्ये टाका. संसदेने या कायद्याला शेड्यूल 9 मध्ये जर टाकलं तर याला प्रोटेक्शन बऱ्या प्रमाणात मिळू शकतं. ठीक आहे, याच्यावरचं उत्तर राजकीय दृष्ट्या प्रवीण दरेकर देणार आहेत. प्रवीणजी, आपल्यालाही वेळेची मर्यादा आहे, बोला प्रवीणजी. प्रसादजी, मला एक
देतो आबासाहेब आपल्याला संधी देतो. प्रवीण दरेकर बोलतायत. लाखे पाटलांचं उत्तर सदावर्त आणि गौरनी या ठिकाणी दिलेलं आहे. केवळ पंतप्रधान राष्ट्रवादीचं नाव घेऊन, राष्ट्रपतींचं नाव घेऊन आपल्याला जमत नाही ते आपला नाकर्तेपणा पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या खांद्यावर त्या ठिकाणी ठेवण्याचा केविलवाना प्रयत्न लाखेंचा या ठिकाणी दिसतोय. आपण बघाल की तामिळनाडूच्या इतर राज्यांनी ज्या वेळेला काही राज्यांचा 50% वरचा विषय आला त्यावेळेला संसदेने घेतलेल्या निर्णयानंतर सुद्धा खंडपीठाकडे, घटनापीठाकडे ती प्रकरणं गेलेली आहेत. आणि त्याच्यामुळे उगाच आपल्याला जमत नाही स्पष्ट सांगा ना. सोयीचं झालं की प्रवीण दरेकरांनी मध्यस्थी करावी, देवेंद्रजींनी करावी, पंतप्रधानांकडे यावं, सांगून टाकायला एकदा आम्हाला जमत नाही म्हणून. म्हणजे आम्हाला इथं बैठका ज्या होतात तिथे विरोधी पक्ष नेत्यांना बोलवायचं नाही, कधी चर्चेत घ्यायचं नाही आणि इकडे दुसरीकडे त्या ठिकाणी तकलादू बोलायचं, तुम्ही पुढाकार घ्या. म्हणजे अशा प्रकारच्या दुटप्पी वागणं आणि ज्या गेल्या काही दिवसातल्या भूमिका मराठा समाजाच्या बाबतीत आहेत ना त्या तुम्हाला दिसतील. वेळेची मर्यादा असल्यानं थांबवतोय. लाखे पाटलांना आपण 1 मिनिटाची संधी देतोय. मात्र एक लक्षात घ्या लाखे पाटीलजी, आपल्याला एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घ्यायची आहे. आपण आपलं म्हणणं मांडा. 1 मिनिटानंतर आपण पटकन ब्रेकला जाणार आहोत. संजयजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आदरणीय दरेकरजी राजकीय बोलतात, घटनात्मक बोलत नाहीत. त्यांना 102वी घटना दुरुस्ती, संसदेचे अधिकार आणि राष्ट्रपतीचे अधिकार या बाबतीमध्ये ते पूर्ण अनभिज्ञ आहेत आणि राजकीय दृष्ट्या या ठिकाणी स्टेटमेंट करतात. सदावर्तेजी म्हणजे घटना नाहीये दरेकरजी, सदावर्तेजी म्हणजे काही घटना नाही, घटना ही घटना आहे हे आपण समजून घ्या. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं या ठिकाणी केंद्र सरकारला नोटीस दिलेली आहे. ऍडव्होकेट जनरलला या ठिकाणी स्वतःचं मत मांडायचं सांगितलेलं आहे. ऍडव्होकेट जनरल हा केंद्र सरकारचा सगळ्यात मोठा वकील आहे आणि त्याला स्वतः त्या ठिकाणी केंद्र सरकारचं मत मागायचंय. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांनी सगळ्या खासदारांच्या वतीनं 4 पत्र माननीय पंतप्रधानांना लिहिले. या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं माननीय पंतप्रधानाला पत्र लिहिलंय आणि त्यांना या ठिकाणी विनंती केली की राज्याच्या शिष्टमंडळाला तुम्ही भेटण्यासाठी वेळ द्या आणि सर्वोच्च न्यायालयाने जी ऍडव्होकेट जनरलला नोटीस दिली तिचं संधीमध्ये रूपांतर करा आणि त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारनं बाजू मांडणं आवश्यक आहे. घटनात्मक संजयजी, हा विषय बऱ्यापैकी विस्तारात चाललेला आहे. आबासाहेब पाटील, वेळेची मर्यादा आहे. मला वेळेची मर्यादा आहे. तुम्ही वेळेची मर्यादा पाळा. 30 सेकंद आपल्याला देतो, कारण हा विषय असा इतका विस्तारित गेला तर आपल्याला कार्यक्रमाचं रूप नियंत्रणात ठेवता येणार नाही. आबासाहेब 30 सेकंद आहेत, पटकन कृपया. इथं मुळात जे सुप्रीम कोर्टामध्ये सरकारनं स्वतःची बाजू मांडायला हवी ती बाजू त्या ठिकाणी मांडली जात नाही. परंतु सरकारच्या वतीनं जे आता सांगण्यात येते हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मांडलं जातं. त्यामध्ये वकिलांची एकजूट त्यामुळे होत नाही. त्या ठिकाणी मुकुल रोहतगी एक सांगतात, कपिल सिब्बल एक सांगतात आणि सरकारनं नेमलेले आमचे जे वकील आहेत हे वेगळं सांगतात. खरं कोण समाजाला सांगायला तयार नाही हे सरकारनं आता मान्य करावं. याच्यावर आपण बोलू. एक छोटी विश्रांती जाहिरातीची गरजेची आहे. पटकन एक छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय. परतल्यानंतरचा महत्वाचा मुद्दा असणार आहे की आरक्षण मराठ्यांना मिळणार आहे का आणि या सरकारच्या राजवटीत ते मिळणार आहे का. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत मान्यवरांचं पॅनल आहे. सगळ्यांना विनंती आहे की वेळेची मर्यादा कृपया पाळावी. अत्यंत मर्यादित वेळ आपल्या हातात आहे. पटकन मी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जातोय. गुणरत्न सदावर्ते, पहिला मुद्दा आपल्यासाठी, जी स्थिती आता न्यायालयात आहे ती पाहता मराठा आरक्षण मिळणार आहे का? प्रसादजी, आडेवेडे घेऊन काही फायदा नाही. एक गोष्ट तर ऑफ द रेकॉर्ड काँग्रेसने मान्य केलेली आहे की ते प्रोसिजरल लॅप्सेस आहे, प्रोसिजर पूर्ण फॉलो केलं नाही, हे ऑफ द रेकॉर्ड आहे. म्हणूनच आज
म्हणजे प्रवक्ते असं बोलत आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की शेड्यूल 9 मध्ये टाकून सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जर म्हणजे फंडामेंटल राईटला किंवा मेजॉरिटी अँड रिझर्वेशन होत असेल तर ते सुद्धा चॅलेंजेबल आहे. असं नाही की ब्लाइंडली शेड्यूल 9 मध्ये उचलून काही जरी टाकलं, म्हणजे इंदिरा सरकारनं जसं आणीबाणी लावली होती त्या प्रकारे, तर आणीबाणीची केस लक्षात घ्या. जर तसं शेड्यूल 9 मध्ये माननीय पंतप्रधानांनी टाकण्याचं जर धारिष्ट जरी दाखवलं तरी आमच्यासारखा जात विहिरीत विचार करणारा माणूस, ठीक आहे, ब्राह्मणांपासून ते शेवटच्या आदिवासींपर्यंत खुल्या गुणवत्तेची जागा राखून त्यासाठी लढणारा माणूस आणि अशा आमच्यासारखी माणसं. ठीक आहे, सोप्या शब्दात सदावर्ते सांगा, आरक्षण मिळणं शक्य आहे का मराठ्यांना? अशक्य आहे, अशक्य आहे. ते आरक्षण मिळत जाऊ शकत नाही. शेड्यूल 9 मध्ये टाकून सुद्धा ते आरक्षण मिळणं अशक्य आहे. ठीक आहे, दिलीप तौर आपलं कायदेशीर निरीक्षण. मला वाटतं गुणरत्ने साहेब जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहेत. ठीक आहे, असू द्या, काळ आणि वेळ सांगेल. 102व्या घटना दुरुस्तीचा इश्यूही आमच्या फेवर मध्ये लागेल आणि जो 102वी घटना दुरुस्ती तुम्हाला तुमचं आरक्षण देणार आहे का ते सांगा मला. 50% वर आरक्षण देता येत नाही. इंदिरा सहानी परत एकदा ऑर्डिनरीली मराठे त्याच्यामध्ये बसतात का ते सांगा. दिलीपजी, मी सॉरी, मी तुमच्यासारखं इंटरप्ट करण्याची मला सवय नाहीये. मला जो क्वेश्चन विचारला इंटरप्ट कुठून बोलणार करणार, चॅनलवर बोलणार, कोर्टात बोलत जा ना कधीतरी. मराठ्यांना सांगा ना काय बोलतात ते. ठीक आहे सदावर्तेजी, 1 मिनिट. आपण दिलीप तौर यांना वेळ दिलाय, कृपया त्यांची वेळ आपण पूर्ण होऊ द्यावी. दिलीपराव, आपल्या वेळेची मर्यादा आहे, कृपया आपलं म्हणणं पटकन मांडा. आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की जो 102व्या घटना दुरुस्तीचा इश्यू आहे तो आमच्या फेवर मध्येच त्याचा रेफरन्स येणार आणि जो काही आरक्षणाचा इश्यू आहे 50%च्या कॅपचा, तो सुद्धा आम्ही पटवून देऊ कोर्टाला की जे काही आरक्षण दिलेलं आहे, जो काही कायदा बनवलेला आहे तो कसा घटनात्मक आहे आणि तो घटनात्मक कसा घटनेमध्ये बसतोय हे आम्ही पटवून देऊ. ठीक आहे. संजय लाखे पाटील, आपल्यासाठी एक वेगळा मुद्दा आहे. इथे जी कायदेशीर मतं व्यक्त झाली आहेत त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा नाही. माझा आपल्यासाठी असा राजकीय प्रश्न आहे की तुमच्या लेखी तुम्हाला असं वाटतं, तुमच्या आता विद्यमान सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की या आधीच्या सरकारनं न्यायोचित मार्गाने आरक्षण दिलं नाही, असं आपल्याला वाटत असताना सुद्धा हे आरक्षण न्यायालयात टिकेल, सर्वोच्च न्यायालय ते देऊ देईल, इतकी ठाम भूमिका आपण कोणत्या आधारावर घेता आहात? या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय देणार आहे, देशाची घटना देणार आहे आणि देशाची संसद देणार आहे. आणि हे देत असताना कुणी एखादा विरोधक त्या ठिकाणी म्हणतोय की मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नाही, तर तो आरक्षण देणार नाही, तर देशाची संसद या ठिकाणी आरक्षण देणार आहे आणि सर्वोच्च न्यायालय. मला या ठिकाणी 100% खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल. त्याचे कारण असं आहे की गायकवाड कमिशनने जे काही मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध केलेलं आहे त्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही आणि ते जे काही आहे मराठ्याचं मागासलेपण, कमिशनचा अहवाल तुमच्या लेखी परत कोणाकडे रिफर बॅक करायला पाहिजे का? आता जी प्रोसेस तुम्ही करता आहात फॉलो, उदाहरणार्थ जी न्यायालयीन प्रक्रिया तुमची पालन होतीये. प्रसादजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की कायद्यासमोर खोटं बोलून किंवा काहीतरी लोकांना बनवून उपयोग नाही. या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्तीनंतर जे काही गायकवाड कमिशननी अत्यंत चांगला अहवाल दिला, मराठ्याचं मागासलेपण सिद्ध केलं, हे माननीय राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे पाठवायला पाहिजे होतं. आणि जर त्या काळामध्ये ते पाठवलं असतं तर आज या ठिकाणी न्यायमूर्ती नागेश्वरराव यांच्या बेंचनी आपण मांडलाय, पुनरुक्ती होती. पुनरुक्ती नाहीये. जर ते पाठवलं असतं, पुढे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे काही ईडब्ल्यूचं 10% आरक्षण दिलेलं आहे हे 50%च्या वरचं आहे ना, हे कुठं आतलंय? अच्छा, ईडब्ल्यूएसचं आरक्षण तुम्ही 50% जातीनिहाय आरक्षणामध्ये मोजताय? जातीनिहायचा प्रश्नच नाही त्यामध्ये. मग आरक्षण हे जाऊ शकतं मागासलेल्या प्रवर्गासाठी आणि नोकरीमध्ये नसलेल्या मागासलेपणासाठी त्या ठिकाणी 16/4 प्रमाणे आणि 15/4 प्रमाणे. संजयजी, ईडब्ल्यूएसचं आरक्षण जातनिहाय मध्ये कसं मोजू शकता? ईडब्ल्यूएसचं जे काही आरक्षण आहे हे तर घटनेमध्ये न बसणारं आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या आरक्षण हे या ठिकाणी बसत नाही. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकच मिनिट या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आर्थिकदृष्ट्या मागासलेचं आरक्षण सुद्धा घटनापीठाकडे पाठवलेलं आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये दुर्दैवानं केवळ मराठा आरक्षणालाच अंतरिम स्थगिती मिळाली, त्याला स्थगिती मिळाली नाही. बसत नाही.
घटनापीठाकडे गेलेला आहे हा विषय. घटनापीठाकडे हा विषय घटनापीठाकडे गेलेला आहे. ईडब्ल्यूएसचं आरक्षण सुद्धा घटनेत बसत नाही. मराठ्यांचं आरक्षण घटनेच्या चौकटीमध्ये बसवलं गेलं पाहिजे. या दोन भूमिकांच्या संदर्भात गुणरत्न सदावर्ते आपली कायदेशीर भूमिका काय, निरीक्षण काय? मी देतो संधी देतो, वेळेची मर्यादा आहे. गुणरत्न सदावर्तेजी फक्त 30 सेकंद आहेत. प्रवीण दरेकरांनाही मी बोलता करणार आहे या मुद्द्यावर. ईडब्ल्यूएसचं आरक्षण वैध आहे, न्यायालयीन आहे, घटनात्मक आहे की नाही? प्रसादजी, मला असं वाटतंय की संजय लाखे पाटील मी काय यापूर्वी कधी एखाद्या चर्चेत नव्हते. ते त्यांचा अभ्यास कमी आहे आणि ती त्यांच्या पक्षाची माझा अभ्यास तुम्ही ठरवू नका. माननीय गुणवत्ता सदावर्तेजी, तुमचा किती अभ्यास आहे सगळं राज्य बघतंय आणि तुमची जी काय भूमिका आहे ती सगळं राज्य बघतंय. तुम्ही माझा अभ्यास बघू नका. तुम्हाला तुमची भूमिका मांडा या ठिकाणी. तुम्ही जी चुकीची भूमिका मांडताय ती या ठिकाणी मी खोदून काढणार. ठीक आहे, तुम्ही तुमची भूमिका मांडा. जर ईडब्ल्यूएसचं आरक्षण बिलकुल वैयक्तिक माझ्यावर बोलायचं नाही. तुमची भूमिका मांडा या ठिकाणी. संजय लाखे, तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्यापुरतं बोला तुम्ही. माझ्यावर बोलायचं तुम्हाला काय अधिकार नाही. तुमचा अभ्यास किती आहे मला दिसतो या ठिकाणी आणि सातत्याने बघतोय मी तुमचा अभ्यास किती आहे. तर ते काय सांगू नका. संजय लाखेजी, एक मिनिट. गुणरत्नाजी, कृपया मी हस्तक्षेप करतो. आपल्या दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. याच्यासाठी कारण हे प्रकरण वैयक्तिक पातळीवर जाता कामा नये. प्रवीण दरेकर, या निमित्तानं एक प्रश्न असा उपस्थित राहतो की ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठ्यांच्या गळ्यात मारून त्यांना जातीय आरक्षणाच्या चौकटीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? आणि हा असा प्रकारचा प्रयत्न प्रवीण दरेकरजी मराठा समाजाला परवडणारा आहे का? अशाच प्रकारचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून ईडब्ल्यूएस मध्ये ढकलून मराठा समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव अंतस्थ मनाने या सरकारचा दिसतोय आणि हे मराठा समाजाला अजिबात त्या ठिकाणी मान्य नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची मतं सुद्धा हा निर्णय घेतल्यानंतर आलेली आहेत. या सरकारला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिकाच नाही. आता लाखे पाटील या ठिकाणी सांगतायत की गायकवाड समितीने दिलेला अहवाल योग्य आणि चांगला आहे. कशात दुटप्पी आपल्या भूमिका? अरे जो आयोग आपण नेमलाच नव्हता, जो राणे समिती असताना त्यांनी धाडसाने त्या ठिकाणी निर्णय घेतला पण तो न्यायोचित नव्हता, योग्य झाला नव्हता. ते देवेंद्रजींनी काम केलं आणि त्या ठिकाणी आपण सांगताय आता तो आयोग चांगला आहे. एक तर चांगलं तरी बोला, नाही तर वाईट तरी बोला. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी काँग्रेस सरकारची पूर्णपणे भूमिका स्पष्ट झालेली आहे. ठीक आहे, याच्यावर एकदा आबासाहेबांची भूमिका ऐकतोय, त्यानंतर संजय लाखे पाटलांना एक प्रतिवाद करायचा आहे. प्रवीणजी, मांडता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या पळवाट काढण्याचा प्रयत्न काँग्रेसचा दिसतोय. ठीक आहे, आपल्याला आबासाहेब वेळेची मर्यादा, मी वारंवार याची आठवण करून देतो. आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, आता समाजामध्ये काय संदेश गेलाय, याबद्दलची समाजाची प्रतिक्रिया काय? जे न्यायालयात घडतंय त्याबद्दलची आणि घडणाऱ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचत असतीलच. आता जे निवड झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत हे सरकार निवड प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं, नियुक्त्या दिलेल्या नाहीत. आणि असं असताना पुन्हा नवीन भरती जाहिराती काढल्यात आणि या जाहिरातीमध्ये हक्काच्या 13% ज्या जागा होत्या, पोलीस भरती असेल, आरोग्य विभागाची भरती असेल, ह्या 13% जागा मिळणाऱ्या असताना सुद्धा ह्या जाहिरातीवर वगळलेल्या आहेत. आणि इकडे सरकार सांगतं की आम्ही सुप्रीम कोर्टात बाजू मांडू, इकडे स्थगिती उठवू, त्यांचे वकील सांगतात आम्ही स्थगिती उठवणार नाही. मी वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाही. ठीक आहे आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला थांबवतोय. वेळेची मर्यादा असताना संजय लाखे पाटलांच्या संदर्भात जे आक्षेप नोंदवले गेले त्यासाठी शेवटचं 1 मिनिट. लाखे पाटील, आपण बोलणार आहात. या ठिकाणी दरेकर साहेबांचा काहीतरी गोंधळ होतोय सातत्यानं. गायकवाड कमिशन हा वेगळा भाग आहे. गायकवाड समितीनं जे काही काम केलेलं आहे घटनात्मक आणि मराठ्यांना मागासलेपण देण्याचं, त्याबद्दल कुणीही कुठेही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यांनी जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे, परंतु त्यानंतर केंद्र सरकारने जी 102वी घटनादुरुस्ती केली, ती घटनादुरुस्ती केली नसती तर आज घटनापीठाकडे 102वा विषय हा रेफर झाला नसता किंवा 102व्या घटनादुरुस्तीप्रमाणे मागासवर्गीय आयोगाचा म्हणजे गायकवाड आयोगाचा अहवाल जर राष्ट्रपतीकडे पाठवला असता तर ही वेळ आली नसती आणि या दोन्ही गोष्टी पुनरावृत्तीमध्ये आपण अडकतो आहोत.
तर लाखे त्या पाटीलजी, पुन्हा तत्कालीन पुनरुक्तीत फडणवीस अडकतो आहोत. सरकारमुळे झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं बरं, पाहिजे. आपलं निरीक्षण- म्हणून माननीय दरेकरजी त्या विषयावर न बोलता जी त्यांच्याकडचे गोष्ट विषय चांगली घेतलेले आहे आहेत, जी गोष्ट त्यांना चांगली आहे ती मांडता मी येत चांगलीच नाही, म्हणतोय काही दरेकरजी या ठिकाणी नाही लक्षात म्हणून घ्या. तेच पुन्हा बोलतो. गायकवाड आयोगाच्या चांगलेपणाबद्दल कुठेही कुणीही प्रश्न उपस्थित करत नाही. आपण तो लाखेजी, आयोग या ठिकाणी आपण देवेंद्रजींनी लक्षात नेमला घ्या. आहे. मग देवेंद्रजी पण चांगले आहेत बोला. 102 फडणवीस साहेबांनी आयोग नेमून ती अहवाल आणलाय. दरेकरजी 102 घटना दुरुस्तीप्रमाणे त्यांनी जर कायदेशीर कारवाई केली ठीक आहे. असती आणि आज EAGच्या केंद्राच्या ऍडव्होकेट जनरलला संजयजी, जे काही मत वेळेची मांडायला मर्यादा आहे. सांगितलंय ते जर केंद्र सरकारनं मराठा समाजाच्या हितासाठी मांडलं तर निश्चित मी या ठिकाणी ठीक आहे. आपलं आता अभिनंदन करेन. आपण एवढी भूमिका सविस्तर मांडल्याच्या नंतर दरेकरांना एक संधी देणं क्रमप्राप्त आहे. निश्चित आपलं मी अभिनंदन करेन दरेकरजी. विनंती करतो दरेकरजी, कृपया 30 सेकंदात आपली भूमिका संपवा. पण केंद्र सरकारला आता सांगा आता मराठा त्यांची वेळ आहे. समाजाच्या कृपया लाखे बाजूला या पाटील ठिकाणी लाखे बाजू पाटील मांडायचं. प्रवीण दरेकर बोलणार आहेत. प्रवीण दरेकरांची वेळ या आहे. ठिकाणी जी बोला बोला. प्रसाद, या ठिकाणी लाखेंकडचे सगळे विषय त्या ठिकाणी संपलेले आहेत, म्हणून ते 102 घटना दुरुस्ती बहुतेक कुठलाही त्या विषय ठिकाणी संपलेला फिरताना नाही. दिसतायत. आपण घटनेप्रमाणे आपण चला. बघा- संजयजी, काम चालू आहे, त्याप्रमाणे चला. संजयजी, वेळेची मर्यादा आहे. या ठिकाणी प्रवीण दरेकरांचा वेळ सुरू समजलेलं आहे. आपण 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 बघाल जे मगाशी आबासाहेब पाटील म्हणाले ते की जर ह्यांना त्या ठिकाणी आरक्षण द्यायचं असतं तर विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी निवड प्रक्रियेच्या संदर्भात ठीक. त्या ठिकाणी घेतलेली भूमिका त्या ठिकाणी जर आपण बघितलीत तर सरकारच्या मनामध्ये नेमकं आरक्षणाच्या संदर्भात काय आहे ते स्पष्ट होते. माझी एकच प्रसाद मागणी आहे, वेळेची आणि मर्यादा आहे, विनंती आहे प्रवीणजी. की लाखेनी त्यांचे अशोकराव चव्हाण साहेबांशी जवळचे संबंध आहेत. बरं. एकच प्रसाद, शेवटची विनंती आहे की सरकार आल्यानंतर ते आजपर्यंत तुम्ही टेक्निकली लिगली आरक्षणाच्या बाजूनं काय केलं याची एक श्वेतपत्रिका आपण त्या ठिकाणी जनतेसमोर आणा. ठीक आहे. आणि प्रवीण आमचं काय दरेकरांची ही चुकलं मागणी आपण चर्चेत घेऊ. देवेंद्रजींच्या काळात लाखेजी, ते याचं आणा, कृपया त्या हो का नाही म्हणून देऊ. पटकन उत्तर द्या. आपण आणि मराठा तुमच्या- आरक्षणाच्या संदर्भात आजवर केलेल्या कामाची श्वेतपत्रिका आणायला तयार आहात का? आदरणीय दरेकरजी, सर्वोच्च संजयजी, मला वेळेची न्यायालयाच्या मर्यादा आहे. नागेश्वरराव यांच्या बेंचनी जो अंतरिम निकाल दिलाय संजयजी- हा जर मराठीत आणला तर संजयजी- आपण राज्यातील एकाही गावात फिरू शकणार नाही. ठीक आहे, संजय, या ठिकाणी लक्षात घ्या. चौथ्यांदा नागेश्वर राव आले. अहो कितीदा येतील, नागेश्वरराव बदलू शकत नाही. ते अहो, श्वेतपत्रिकेच्या बद्दलचा प्रश्न होता. घटनापीठात सुद्धा आहेत. संजयजी, श्वेतपत्रिकेचा प्रश्न होता, ते त्याचं उत्तर काय झालं? घटनापीठात आहेत. एक मिनिट. आणि ते- प्रवीणजी, माफ करा. संजय लाखे पाटील थांबा. वेळेची मर्यादा आता मी पूर्णपणे आपल्याला थांबवतोय. माननीय उद्धवजी ठाकरे, मला आपल्या दोघांनाही थांबवावं लागेल. वेळेची मर्यादा असल्यामुळे मला अत्यंत तातडीनं हस्तक्षेप करावा लागतोय. संजय लाखे पाटील, आपल्याकडून श्वेतपत्रिकेचं उत्तर आलं नाही. परत कधीतरी त्या निमित्तानं भेटूया. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.